कमॉन सौदामिनी, तू फोन का नाही उचलतेस? त्या कुकने 1000 वेळा फोन केला माहितीये तुला. शेवटी मला सांगितलंय निरोप द्यायला. आता त्या कुकचे निरोप द्यायला मी यायचंय का इकडे? आवाज खाली. नाही होणार. तुझा डबा रेडी आहे. एक मिनिट, तू डबा कोणासाठी सांगितलंयस? लेट मी गेस. तुझ्या मुलासाठी, विशाल साठी, हो ना? काय गंमत आहे बघ. तो तुला सारी आई म्हणून स्वीकारत नाही आणि तू दिलेला डबा फुकटचा खाण्यात मजा येते त्याला. तोंड आहे म्हणून काहीही बोलू नकोस, कळलं? काही माहिती नसेल ना तर हे थोबाड बंद ठेव. फुकटात मजा कोण करतंय हे तुलाही चांगलं माहितीये आणि मलाही. काय म्हणायचं तुला? मी फुकटचं खातो इकडे? हॅलो, मी या हॉस्पिटलसाठी ना दिवस रात्र राबतो, कळलं ना? काय राबतोस तू या हॉस्पिटलसाठी? ऑफकोर्स. या आधी त्या गौतमीला धरून या हॉस्पिटलमध्ये काय काय काळा कारभार केलायस हे काढू का एक एक? आणि तसंही त्या गौतमीने गोड गोड बोलून ऑलरेडी तिच्या पारड्यात तुला पाडून घेतलंय आणि तू फिरतोस तिच्या मागे शेपूट हलवत. एक मिनिट. भांडण आपल्या दोघांमध्ये ना, बघ उगाच त्या गौतमीला मध्ये आणायचं नाही. अरे बापरे, केवढा तो बुळका, एवढा तो रिस्पेक्ट. तो आहेच रिस्पेक्ट, कारण तिच्या मनातही माझ्याबद्दल रिस्पेक्टच आहे. तुझ्यासारखी सारखी पाण्यात बघत नाही ती मला. आणि म्हणूनच सौदामिनी, आमच्या दोघांमध्ये ना एक स्पेशल कनेक्ट आहे, एक बॉन्ड आहे, जो अनफॉर्च्युनेटली तुझ्या बरोबर माझा कधीच झाला नाही. कनेक्शन, नाईस वर्ड. थँक्यू. चल तुला मी तुझं कनेक्शन दाखवते. बस बस रे. मॅम, तुम्ही एकदम खरं बोलताय. त्याची खरंच लायकी नाहीये. मी माझ्यासाठी तो किती आश्वासनं द्यायचा, मी तुझ्यासाठी हे करेन ते करेन, आणि आता वेळ आली तर साधे 5 लाख रुपये पण द्यायला नाहीयेत त्याच्याकडे. एक नंबरचा दळिद्री माणूस आहे तो. टप्पी स्वार्थी आहे तो. सरस्वती, तू माझा टिफिन आणायला चाललीस ना? होय. मग एक काम करूया, प्रत्येक वेळेला तुला हेक्टिक नको पडायला. तू मला ना ती जागा दाखव कुठे, मी रोज जात जाईन तिकडे. आओ सर, नको. का? आओ तुम्ही एवढा दमून येतास, कशा केवढं टेन्शन घेतास? मी आणून देते ना तुमका. परत तू मला डबा किती वाजता आणून देणार आहेस? मी थोड्या वेळात आणून देते, नाहीतर कोणाक तरी पाठवते. कशाला? आपण जाऊया ना. मला दाखवती खानावळ कुठे, काय प्रॉब्लेम काय? आओ सर, माका जाताना मेडिकल मध्ये जाऊचा, गोळी घ्यायची आहेत. हा, मी आणून देते तुमका सांगितलं ना. चला येत आहे मी. बाय. सरस्वती रोज काही ना काहीतरी कारण सांगून मला टाळते. ती टिफिन कुठून आणते हे मला सांगत का नाहीये? हॅलो. हॅलो हॅलो सरस्वती. हा मॅडम. मी तुला पहिल्यांदा जिथे डब्बा दिला होता ना, मी त्याच पार्किंग मध्ये. तू इथे ये. हा, मी थयाच पोचते. हा.
तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन येते. तू तिकडेच चालली आहेस ना, तर मी येतो ना तुझ्यासोबत. टिफिनचं नाव काढल्यानंतर तुला एवढं टेन्शन काय येतंय? काय नाही, कुठे काय. काय मस्त वास सुटलाय, एकदम माझ्या आवडीचा घरगुती दिसतंय. आणि आईच्या हातचा ना. सरस्वती, मगाशी तुझ्या फोनवरती सौदामिनी मॅडमचा फोन आला होता ना, त्या तुला फोन का करत होते? काय झालं सरस्वती, तू टेन्शन मध्ये दिसतेस? मॅडम, अहो ह्या डब्यापायी ना विशाल सरांवांगडा रोज खोटं बोलूक लागता हो माका. ते रोज विचारतात या घरगुती खानावळ खय असा माका दाखव म्हणा, आणि मी काहीतरी कारण काढून त्यांच्याशी खोटं बोलते. आता मी जास्त खोटं नाही बोलू शकत हो. अगं पण आमच्या दोघांमधला दुवा तर तूच आहेस ना ग, आणि तू टिफिन नाही दिलं तर कोण देणार आहे? आपण एक काम करू शकतो, तुम्ही एक असा माणूस बघा जो विशाल सरांका रोज डबो देईल या, म्हणजे त्यांच्या मनात माझ्याविषयी संशय पण येणार नाही आणि त्यांना रोज तुमच्या हातचा खाऊक पण मिळत. एकटी सरस्वतीच विशालच्या इतकी जवळची, त्यामुळे तिला धरूनच पुढचा डाव खेळावा लागेल मला. आत्ता कुठे माझ्या हातचं खायला सुरुवात करून विशाल माझ्याजवळ येण्याची चान्सेस वाढली. काही गोंधळ झाला तर हातातोंडाशी आलेला घास निघून जायचा. नाही नाही, त्यापेक्षा दुसरा माणूस बघितलेलाच बरा आहे. मॅडम, काय झालं, एवढा कसला विचार करतास? अगं काही नाही, तू जे काही बोलतेस ते सुद्धा बरोबरच आहे. तू टेन्शन नको घेऊ, मी बघते, दुसरा बंदोबस्त करते. ठीक आहे, आता येत आहे मी. बाय बाय. अरे हो, पण ते पॅम्पलेटचं टायमिंग लिहिली आहेत ना, कारण आपण ड्युटीच्या आधी किंवा नंतरच हे सगळं करू शकतो. हो बाबा, मी टायमिंग मेन्शन केलंय, शिवाय 10च्या बाहेरच्या कार्डबोर्ड वरती पण लिहिलंय. गुड. दादा, पण ही बयो खाय गेली? आत्ता खायच्या मैत्रिणी बोलवलं ती का? माहित नाही ग, पण बोलली आहे ना लवकर येईल ती. तू नको टेन्शन घेऊस. अरे मी नवीन डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस सुरू केली होती तेव्हा जो उत्साह वाटायचा ना मला, तोच आता वाटतोय. हे सगळं बयोच्या इन्स्पिरेशनमुळे होतंय. हो रे बाबा, खरंय. गरिबांबद्दल किती तळमळ दिसते तिच्या डोळ्यात. इतरांचा किती विचार करते बाबा ती. पण मला तुझंही कौतुक वाटतंय बाळा. कोकणातली माणसं असतातच आतून शाळ्यासारखी गोड. गावची मातीच असते ओलावा देणारी, पण तू या शहरातल्या सिमेंटच्या वृक्ष जंगलातल्या वातावरणात राहून सुद्धा, मुखवटा घातलेल्या माणसांमध्ये राहून सुद्धा तू स्वतःच्या आतला खरेपणा अजूनही जपलायस. गरिबांच्या सेवेसाठी तुझी असलेली तळमळ, त्यासाठी तू बयोला जी मनापासून मदत करतोस, हे बघून मला खरंच तू माझा मुलगा आहेस याचा अभिमान वाटतो. थँक्स यार बाबा. पण तुला खरं सांगू का, मी पण या शहरासारखाच वृक्ष होतो रे आधी. माझ्यात हा बदल आपण गावी गेल्यानंतर भारती काकी आणि बयोमुळे झालाय. मी तो ओलावा अजून जपून ठेवलाय, आणि बाबा ट्रस्ट मी, इथून पुढे देखील मी तो जपत राहीन. इरा, अगं या मुलीचं काय करायचं ना हेच कळत नाही मला. अजूनही तिच्या मनात बयोबद्दल जेलसी आहेच. आपल्यालाच हे सगळं हिल करावं लागणार एक दिवस. बरोबर बोलतोयस तू शुभू. हे बघ, मी माझ्या परीने तिला समजावण्याचा प्रयत्न करतेच आहे. शेवटी आपला बाबा शेअर होतोय म्हटल्यावर वाईट तर वाटणारच ना रे तिला. तू नको टेन्शन घेऊ, मी तिला समजावून सांगेन. आणि तसे आतापर्यंत मी केलेल्या संस्कारांमुळेच हे दोघं डॉक्टर होत आहेत. वयो आल्यापासून जरा चिडचिड वाढली आहे तिची. हे बघ, बयोला मी माझ्यापासून कधीच दूर ठेवू शकत नाही, हे माहितीये तुला. अरे नकोच करूस, मी कुठे म्हणताय तसं.
पण तू बयोची जेवढी स्तुती करतोस तेवढी इराची करतोस का? आता पण तुम्ही हे जे काही क्लिनिकचं काम करतायत, हे जे काय तुम्ही टीम वर्क करतायत, त्याच्यात तुम्ही तिला ऍड केलंय का? मम्मा, हे बघ, आम्ही प्रत्येक वेळी तिला इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिलाच या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. एकतर ही अशी उठून जाते किंवा मग काहीतरी फालतू सजेशन देत बसते ज्याला काहीच अर्थ नसतो. आरव, तुझी बहीण आहे ना ती, स्वतःच्या बहिणीविषयी असा विचार करतोस? अरे बाबा, पण ती वागतेच तशी. हे बघ बाळा, उद्या तू डॉक्टर होणार आहेस आणि तू टीम लीडर होशील तेव्हा तुझा माइंडसेट पूर्णपणे पॉझिटिव्ह असायला हवा. सगळ्या स्वभावाच्या माणसांना समजून घेता यायला हवं तुला. आणि मुळात कोण काय बोलतंय याच्यापेक्षा त्या व्यक्तीला नक्की काय म्हणायचंय हे समजून घ्यायला शिक. एक्झॅक्टली. तू तिला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही सारा. आय एम सॉरी, पण बाबा, अरे तिचा ग्रुपच वेगळा आहे. आणि मम्मा, तुला तर चांगलंच माहितीये ती कोणासोबत असते आणि काय काय करत असते ते. आरव, तो विषय आता नको, बस. मला पटते तू काय म्हणतेस. त्याच्या पुढे मी आवर्जून इराला सामील करून घ्यायचा प्रयत्न करेन. शेवटी मला आपलं कुटुंब एकसंध ठेवायचं. आरव, उद्या रजिस्टर तयार ठेव, पेन्स लागतील, त्याच्यानंतर पाण्याची सोय करून ठेव कारण गरमी वाढली आहे. ठीक आहे? हो बाबा. आलोच मी. तू मला ना ती जागा दाखव कुठे, मी रोज जात जाईन तिकडे. आओ सर, नको. का? आओ, तुम्ही एवढा दमून येतात, कशा केवढं टेन्शन घेतात? मी आणून देते ना तुमका. सर, तुम्ही डबा कित्याक नाही लावत? घरगुती डबा मिळता, माहितीये का तुमका? काय नाव म्हणालीस? सात्विक खानावळ. सात्विक खानावळ. घ्या, गरमा गरम डबो. चला, पटापट हातपाय धुवून घ्या, मीच पान वाढत. येवा, बसा. सर, बसा. नंतर जेवतो. सरस्वती, मला सांग, या डब्याचे महिन्याचे किती पैसे सांगितले ताईनी? ओह सॉरी, त्या बाईंनी. नाही, पण सगळेजण त्यांना आईच म्हणतात ना. आणि मला सांग, ही खानावळ नक्की आहे तरी कुठे? त्या महिन्याचे 1500 रुपये होतात. म्हणजे तुमचा एकच टाइम असा ना म्हणान. तसे ते महिन्याचे 3000 रुपये घेतात. आणि तुमका सांगितलं ना मी, त्या लेडीज हॉस्टेल जवळच असा, सात्विक खानावळ. सरस्वती, मी हे सगळं खरं समजत होतो ग. सर, काय बोलताय तुम्ही? माझा तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त विश्वास होता. पण तू काय केलंस?
विश्वासघात केलास माझा. माझ्याशी खोटं बोललीस तू. आणि एक खोटं लपवण्यासाठी किती खोटं बोलणार आहेस. सर हा डबा तू सौदामिनी दंडवतेकडून आणला होतास. माझ्यासाठी तिने दिलेला डबा तू का आणलास. सर तुझ्या एका शब्दाखातर थांबलो तुम्ही. ते DND हॉस्पिटल सौदामिनी दंडवतेचं आहे हे कळल्यानंतर निघून चाललो होतो मी. फक्त तू म्हणालीस म्हणून थांबलो. चांगले पांग फेडलेस ग. तुला माहिती होतं ना तिच्याशी संबंधित असलेली कुठलीही गोष्ट मला नाही आवडत. का वागलीस असं. सांग ना का खोटं बोललीस माझ्याशी. सर काहीतरी घर मला अक्कल नाही शिकवायची. खोटं बोललीस तू माझ्याशी. विश्वासघात केलायस माझा. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं ताबडतोब. सर माझं ऐका. बस. मला तुझं काही ऐकायचं नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. सर माझं निघ. खोटं बोललीस तू माझ्याशी. विश्वासघात केलायस माझा. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं ताबडतोब. सर माझं पयो तू असं किती केलास गो. मान्य एका आईक तिचं मूल परत भेटूचा होता तुका. पण म्हणा तू विशाल सरांसारख्या देव माणसाची फसवणूक केलीस. या कळता काय तुका. खूप भाई असं किती केलास तू. दादा चल जेव काढू ना. नाही नको थांब ना थोडा वेळ. बघायला येऊ दे. कुठे राहिले ही. तिला एक फोन करून तर विचार कुठे ते. हा बघते. ती बघ गेली बयो. भयो काय ग कुठे गेली होतीस. मैत्रिणीकडे गेलेले आहेत. थोडा काम होता. रोज रोज काय ग मैत्रिणींना भेटायला जातेस.
काल सुद्धा याच वेळेला गेली होतीस. मी ऑब्झर्व करतोय गेले 2-3 दिवस तू याच वेळेला मैत्रिणीला भेटायला जातेस. काय ग, नक्की मैत्रिणीलाच भेटायला जातेस की मैत्रिणीच्या नावावर बॉयफ्रेंडला भेटायला जातेस? हो नाही बाबा, तसं काय नाही. असंच विचारलं ग. तू जरी जात असशील तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. आता तू मोठी झाली आहेस, तुझे निर्णय तू घेऊ शकतेस. हो, पण तुझे निर्णय योग्य आहेत की अयोग्य आहेत हे तुझ्या बापाला ठरवू दे. काय? हो बाबा, खरंच तसं काय नाही. वैभवीकडे जरा काम होतं म्हणून गेलेलं आहे. अगं मस्करी करतोय ग मी. उगाच एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही. बरं जा, हात धुवून घे आणि जेवायला बस. नाही बाबा, माका भूक राहा. माझं डोकं दुखतं, मी वर जाऊन आराम करते. असं कसं? थोडं तरी खा. खरंच नको बाबा. तू नको जेऊस, पण जेवायला तर वाढू शकतेस. म्हणजे सुमन एकटीच आहे ना इथे वाढायला, मदत होईल तिला म्हणून म्हटलं. कित्याक माका काय गरज नाही. मी एकटी खंबीर असे. बयो तू वर जा आणि आराम कर. आणि भूक लागली ना तर माका सांग, मी जेवण घेऊन येते. ह्या पोरीचा काहीतरी बिनसलेला वाटता. ती रोज ह्याच टायमात खय जाता आणि आज तर भूक पण नाही असं म्हणाला आणि तोंड पण पडलेला होता. काहीतरी गडबड नक्कीच असा. सुमन, जेवायला वाढ. माझी पोर उपाशी आणि काय जेवण जेवण करता. वाढता येईल. माझा तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त विश्वास होता, पण तू काय केलंस? विश्वासघात केलास माझा. माझ्याशी खोटं बोललीस तू. सर, तुमची मला अक्कल नाही शिकवायची. हा डबा तू सौदामिनी दंडवतेकडून आणला होतास. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं ताबडतोब. सर माझं बयो काय गो बयो, अगो काय झाला? तू जेवलंच पण नाही. नक्कीच काहीतरी बिनसलेलं दिसता. माका सांग काय झाला? काय नाही ते. अगे डोकं दुखतंय जरा. आत्तेक पण नाही सांगतलस? ते असं काय नाही. ह्या बघ बयो, माणसांना भडाभडा बोलायचा, मोकळा व्हायचा. अगो मनात साचवून ठेवला ना तर त्याचा आपल्याकच त्रास होता. लोकांचे प्रॉब्लेम सोडवतस आणि स्वतःचे प्रॉब्लेम कोणाकच सांगत नाहीस. असा कसा चालत? तू तू माका सांग काय झाला? हॉस्पिटलात कोण काय बोलला काय? इराण काय केल्यान काय? हाय अत्ते. अयो तू आधी ये. हाय ये, बस. बघ आधी आधी शांत हो. मका सांग नक्की काय झाला. हे बघ, तुका माझी शपथ असा.
बोल. आत्ते, चौदामिनी मॅडम एकदा म्हाका बोलले की तेंका विशाल सरांका डबो देऊचा. तेंका पण घरी जाऊन सगळं करूक त्रास होता ना. मग मी पण विशाल सरांका बोलले की तुम्ही डबो लावा. ते हो म्हटले. पण तेंका असं वाटत होता की मी त्या डबा खायच्या तरी खानावळीतून आणते. तेंका नाही सांगितलं की या डबो चौदामिनी मॅडम कडनं आणता येतं. पण आत्ते माझं मन खात होता की माका खोटं बोलायचं नव्हतं. माझा उद्देश चांगला होता ना. माका फक्त त्यांच्या नात्याची सुरुवात व्हावी परत एवढाच वाटत होता. पण काय? विशाल सरांका कळला. काय? तेंका कळला की मी या डबो चौदामिनी मॅडम कडून आणत होते. ते खूप चिडले माझ्यावरती, खूप ओरडले. ते मका त्यांना त्रास नव्हता द्यायचा. मका त्यांची आई तेंका परत मिळून द्यायची होती. ते एवढाच माझा उद्देश होता. आई नसल्याचं दुःख काय असतात तर मका चांगलाच माहिती आहे. बयू, आत्ते, मी विशाल सरांका फसवलाय की. बयू, तू शांत राह. तू रडू नको. हे बघ, तू चुकलंस ह्या खरा. कारण ती बाई विशाल सरांका आवडत नाही हे तुका माहित होतं ना गो. तुझा उद्देश चांगलोच होतो. पण तू आता इतके दिवस विशाल सरांका ओळखतस, तुका या माहित असा व्हाया होता. आणि आता इलेल्या बाईसाठी कशाक व्याप घेतलंस? आणि ती बाई खरा बोलता ह्या कशावर ना? आत्ते, माझा चुकला. पण आता काय करू? तू विशाल सरांची माफी माग. चूक झाली की माफी मागूची. ह्या तुझ्या औषधीनं शिकवलं ना तुका. आत्ते, पण माका भीती वाटता. म्हणजे मी त्यांची माफी मागू तयार आहे, पण ते नाही ऐकूचे गे. ते खूप चिडले आहेत. आणि चौदामिनी मॅडमचा विषय इला ना की ते खूप चिडतात. त्यांनी डबो पण उडवून लावल्यात. मी त्या थयच ठेवून इलाय. होय, आता मी काय करू? हे बघ, तू शांत राहू. तू नको रडू. आपण बघू काय करूच आता. काय ग, काय झालं? काय नाही बाबा, आता थोडा डोका दुखतंय. डोकं दुखतंय? कशामुळे? बर, मी एक गोळी देतो, लगेच बरं वाटेल. हं? नक्की दुसरं काही कारण नाहीये ना? होय बाबा. बर, थांब, 2 मिनिटात गोळी देतो.